खेळाडूंसाठी भोजनाची सुद्धा व्यवस्था आहे। गेली 2 दिवस व्हेज जेवणाचा आस्वाद घेतल्याप्रमाणे गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही आमच्या प्रभानवल्ली गावचे माजी सरपंच आणि आमचे मार्गदर्शक दीपकजी ब्रीद यांच्या सहकार्यातून आज नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। गावातील सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती आहे, आपण या चौगुले शेटे ग्राउंडवरती येऊन आपली हजेरी लावायची आहे। त्याचबरोबर मी आमच्या मुंबईला जे लाईव्हच्या माध्यमातून पाहणारे सर्व खेळाडू होते, प्रेक्षक होते, त्यांना कालच विनंती केली होती, आज सुद्धा अशा प्रकारची विनंती, आपण गाडीने येऊ शकता, परंतु आता वेळ झालेला आहे। या आजूबाजूचा पंचक्रोशीत असलेल्या क्रिकेट प्रेमींनी हा क्रिकेटचा आस्वाद लुटण्यासाठी ग्राउंडवरती शेट्टे चौगुले क्रीडांगण प्रभानवल्ली सामन्याला सुरुवात होते। भरत गुरव आणि दिनेश नागम, शिवमुद्रा वर्सेस साई श्रीवार्थ। सरदारबाई पहिलाच चेंडू। यस, वाइड का इशारा आया है और एक हाई वोल्टेज ड्रामा इस समय होने वाला है। जो अनबीटेबल टीम थी उसको शिकस्त देने में एमआरएम किंग्स की टीम ने यहाँ पर सफलता हासिल की है, जिसमें जो मैच विनिंग रन देखने को मिले अमोल गुरव इनकी बल्ले से, जिस अंदाज में आते उन्होंने 2 रन वाला स्ट्रोक खेला और मैच में लाया है। वेल प्लेड अमोल, बहुत ही शानदार खेल रहा है। और उनके जो ओनर है हसन भाई काफी खुश। स्क्रीनवरती आपण पाहू शकतो आपले हे सर्व सन्माननीय मार्गदर्शक, सन्माननीय सर्व या स्पर्धेला आपल्याला वेळोवेळी सहकार्य करणारे देणगीदाते उपस्थित आहेत। स्क्रीनवरती सगळ्यांना झूम मध्ये पाहू शकतो। या सर्व देणगीदात्यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्याने ही स्पर्धा दिवसेंदिवस रंगत चाललेली आहे। हाँ, डेफिनेटली ऐसी बड़ी बड़ी शख्सियत पीकेपीएल को सपोर्ट कर रहे हैं, इसीलिए प्रतियोगिता आगे बढ़ रही है और बढ़नी भी चाहिए। जिस अंदाज में ये खूबसूरत ग्राउंड इस प्रभानवल्ली खोरनिनको के इस गांव में देखने को मिला है, सब तरफ तारीफ हो रही है। मेरे सोशल अकाउंट इंस्टाग्राम पे मैंने वीडियो अपलोड की तो तारीफ इतनी हो रही है, पूछो ही मत। सच में काबिले तारीफ मैनेजमेंट है। पूरे प्रभानवल्ली खोरनिनको की टीम के लिए बहुत बहुत शुभकामनाएं नेक्स्ट ईयर के लिए भी रहेंगी सभी चाहने वालों की ओर से। तो बीच मैदान में भी एक अच्छा मैच इस समय देखने को मिलेगा और ये साई शिवार्थ और शिवमुद्रा के दरमियान है। जी हाँ, नक्कीच सर, या स्पर्धेची रंगत पुढच्या वर्षी अजून देखील वाढेल, परंतु त्यात आपली जर जोड असेल तर ही स्पर्धा अजून कुठे जाऊन पोहोचेल। आणि आपल्या स्टेजच्या समोर पाहायला मिळतोय आपला मगाशी झालेल्या सामन्याचा हिरो डीजे अमोल। त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगून जाते त्यानं आयुष्यात काय कमवलं आणि काय गमावलं। क्या बात आहे। त्याचबरोबर आपण मगाशी झालेल्या सामन्याचा सामनावीर, षटकार किंग म्हणून ज्याची आजपर्यंत ओळख राहिलेली आहे, सतीश बेर्डे, आपल्याला विनंती करतो आत्ता झालेल्या सामन्याचा सामनावीरचा मानकरी सतीश बेर्डे, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे। सतीश बेर्डे। यस, वेलकम सतीश। बेहतरीन ऑलराउंडर है और मैन ऑफ द मैच बने हैं पिछले मुकाबले के। स्पर्धेदरम्यान उपस्थित असलेले जगन्नाथ इंदुलकर, आपल्याला विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती असण्यास व्हायचं। जगन्नाथ इंदुलकर। आमच्या या प्रभानवल्ली खोरनिनको गावातील नामांकित फार्मर क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे, श्याम सुंदर शिंदे, आपली आवश्यकता आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं। श्याम सुंदर शिंदे। सतीश बेर्डे पॅव्हिलियन मध्ये उपस्थित आहेत। मी विनंती करेन आमच्या मुख्य व्यासपीठावर आसनस्थ असलेले सन्माननीय विठोबाजी चव्हाण साहेब, आपल्याला विनंती करतो आत्ता मगाशी झालेल्या सामन्याचा सामनावीर सतीश बेर्डे याला सन्मानित करायचं। यानंतर होणारा सामना तिरंगा 11 वर्सेस वाघजाई वॉरियर्स। तिरंगा आणि वाघजाई दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे, आपल्याला पहिल्यांदा पुकार केला जातोय। तिरंगा 11 आणि वाघजाई वॉरियर्स। स्टेज समोर सन्मान केला जातोय मागच्या सामन्याचा हिरो सतीश बेर्डे, उत्कृष्ट कामगिरी आजपर्यंत पाहायला मिळाली आहे, सन्मान केला जातोय सन्माननीय विठोबाजी चव्हाण सरांच्या हस्ते। सामन्याकडे वळूया। यस, बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट बीच मैदान में देखने को मिल रही है और आज आपको जो मुकाबले देखने को मिलेंगे सभी हाई वोल्टेज रहेंगे, अंदर बाहर वाले मुकाबले रहेंगे, क्योंकि कौन जीतेगा, कौन अंदर रहेगा, कौन प्लेऑफ में पहुंचेगा, ये सब कहानी आज के मुकाबले पर तय होगी। और आज का ये आखिरी दिन है
और इस आखिरी दिन अपने आप को साबित करने का मौका है इन टीमों के लिए। देखना होगा, इस समय काफी फाइन खिलाड़ी, डीप में खिलाड़ी तैनात है। और सतीश बेर्डे ने रिव्यू की मांग की थी, लेकिन पीकेपीएल में रिव्यू सिस्टम नहीं है। जो भी ऑन फील्ड अंपायर फैसला देंगे उसको आपको मानना ही होगा। हम जानते हैं क्लोज मैच थे, लेकिन जिस तरीके का इन्होंने फैसला दिया अंपायर ने, सटीक था और बहुत ही अच्छी अंपायरिंग के लिए जोरदार तालियां बजनी चाहिए। प्रकाश सावंत सर और सिराज फकीर साहब, बहुत ही अच्छी अंपायरिंग। जी हाँ, रन संख्या बनी है 8 रन बने हैं। तदरम्यान स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सन्माननीय भांबेड पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे, नेहमी आपल्याला या स्पर्धेसाठी देणगी प्राप्त होत असते, असे बाबाशेठ गांधी आपल्या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ आहे. मी विनंती करेन आमच्या यंग स्पोर्ट्सचे अध्यक्ष रुपेश पालेकर यांना की बाबाशेठ गांधी यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. यस, आइए चलते हैं मैच के दरमियान। अच्छा स्ट्रोक है, कोशिश अच्छी थी और गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन, अच्छा कनेक्शन देखने को मिला और ये 4 रन हासिल किए हैं सुजीत के बल्ले से। मुख्य व्यासपीठावरती सत्कार केला जातोय. कॅमेराकडे बाबाशेठ गांधी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे, या आज देखील आपला सर्व वेळ बाजूला ठेवून आमच्या या स्पर्धेसाठी वेळ दिलेल्या सन्माननीय बाबाशेठ गांधी यांचा सत्कार केला जातोय. अध्यक्ष रुपेशजी पालेकर यांच्या शुभ हस्ते सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. बाबाशेठ यांना विनंती आहे, आपलं सहकार्य असंच या स्पर्धेसाठी राहू दे. धन्यवाद, आपला वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. ओवर पिच गेंद थी, अच्छा मिडल किया है, डीप में खिलाड़ी तैनात, अच्छा फील्ड करते हुए थोड़े से फंबल जरूर हुए। 2 रन यहां से जरूर मुकम्मल करते हुए, जरूर इक्के दुक्के से बात बनने वाली है नहीं। पिछला मुकाबला आपने देखा काफी क्लोज रहा, 1 गेंद 1 रन पर मुकाबला आया था। और देखा जाए तो इस समय इस 2 रनों के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ेगा 14 रन, 14 रन। इस ओवर की अब अगली गेंद, लंबा स्ट्रोक खेला है, उड़ाया है। जितनी ऊंची गेंद है क्या उतनी लंबी होगी? जी हाँ, लंबी होगी। 6 रन। सतीश बेर्डेच्या नंतर जर आपण या स्पर्धेमध्ये सर्वाधिक प्रभावित करणारा खेळाडू म्हणून कोणाकडे पाहाल तर अक्षय शिंदे. उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली या संपूर्ण पीकेपीएल मध्ये. त्याचबरोबर त्याच्या समवेत फलंदाजी करणारा आमचा सुजित प्रभुलकर, पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. तिसऱ्या सामन्यामध्ये संधी मिळाली नाही फलंदाजी करण्याची, परंतु पुन्हा एकदा चौथ्या सामन्यामध्ये नॉन स्ट्राइकला आहे. जी हाँ, लपेटे में लेना चाहते थे, टॉपेज लगा और विकेट कीपर कोई गलती नहीं की। विकेट कीपर थे संकेत पालांडे, आसान सा कैच लपकाए। सीनियर खिलाड़ी हैं और भली बात ही विकेट का महत्व वो जानते हैं और ये महत्वपूर्ण विकेट गिरा है। और नए बल्लेबाज बीच मैदान में आएंगे। दिनेश आए हैं, काफी लंबे लंबे स्ट्रोक लगाने के लिए इस खिलाड़ी को जाना जाता है। काफी हार्ड हिटर बल्लेबाज है, देखना होगा। यानंतर होणारा सामना वागजाय वॉरियर्स संघ कर्णधार सत्यवान ब्रीद आपल्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं. नाणेफेकीसाठी सत्यवान ब्रीद जगन्नाथ इंदुलकर यांचं आगमन होत आहे. मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्यायचंय. रिवर्स अटेम्प्ट किया है, मिस टाइम स्ट्रोक है। जी हाँ, विकेट मिलता हुआ, बड़ा विकेट मिला है। बड़ी मछली जाले में फंसी हुई दिनेश नाम की, और जैसे ही आए वैसे ही चले डग आउट की ओर। गोल्डन डक का शिकार बने हैं।
सुद्धा आगमन झालेले आहे. दोघांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं. तदरम्यान आपल्या या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती असलेले रवींद्र प्रभुलकर यांचा सत्कार केला जातोय. मी विनंती करतो रवींद्र प्रभुलकर यांना आपला यथोचित सत्कार केला जातोय. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्याचा स्वीकार करायचा. मी आमच्या मंडळाचे सन्माननीय सोशल मीडिया प्रमुख सैफान शेरखान याला विनंती करतो रवींद्र प्रभुलकर यांचा पुष्पगुच्छ आणि पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करायचा. फुल टॉस गेंद थी, हल्के हाथों से खेला है. 2 रन लेने की मांग यहाँ पर थी, लेकिन आखिरी समय पर मना किया है. जी हाँ, 2 ओवर का खेल समाप्त हुआ है. रन संख्या बनी है 21 रन. यानंतर होणारा सामना मुख्य व्यासपीठावरती सत्कार केला जातोय रवींद्र प्रभुलकर यांचा सैफान शेरखान यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सत्कार केला जातो आपल्या बनकुरवाडीतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते, आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे हरिश्चंद्र ब्रीद काका कार्यक्रमाला उपस्थित आहे. आपला यथोचित सत्कार केला जाणार आहे. आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावरती यायचं. मी विनंती करेन आमच्या या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष दिनेश प्रभुलकर आपल्याला की आपण हरिश्चंद्र ब्रीद यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. इस समय बहुत ही अच्छी गेंद थी. विकेट कीपर द्वारा थोड़ी सी गलती हुई है, वरना और एक विकेट इस समय मिल सकता था. जी हाँ, तेज तर्रार गेंदबाजी करते हुए इब्राहिम शेर खान, काफी अनुभव इस खिलाड़ी के पास. दरम्यान या संपूर्ण स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सन्माननीय आमचे मार्गदर्शक, आम्हाला सहकार्य करणारे लक्ष्मण मेहतर, आपला सुद्धा सत्कार केला जातोय. आपण स्टेज समोर यायचं. आपला सत्कार केला जातोय. मी पुन्हा एकदा विनंती करेन आमचा कार्याध्यक्ष दिनेश प्रभुलकर याला की आपला शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. लक्ष्मण मेहतर सगळे टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. लक्षका यांचं नेहमीच सहकार्य आम्हाला लाभलेलं असतं. आमचे मार्गदर्शक म्हणून जे काम पाहतात सदानंद चव्हाण, आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. अच्छा, धंदा लावलाय. मैदानामध्ये पाहायला मिळतंय सुजित प्रभुलकर पुन्हा एकदा बरसताना. पहिल्या 2 सामन्यामध्ये उत्कृष्ट फलंदाजी करताना पाहायला मिळाला. 3ऱ्या सामन्यामध्ये फलंदाजी मिळाली नाही आणि आता 4थ्या सामन्यामध्ये फलंदाजी करताना कर्णधार डगआउटमध्ये वापस परत. त्याच्यासोबत अक्षय शिंदे डगआउटमध्ये बसलेला असताना संघाची जबाबदारी स्वीकारताना सुजित प्रभुलकर. यस, बहुत अच्छी बल्लेबाजी रही है इस खिलाड़ी की. और पहले मुकाबले में जब मैन ऑफ द मैच थे तो उनके वालिद साहब यानी कि अब्बूजान इनके हाथों से ही मैन ऑफ द मैच की जो है ट्रॉफी इनको दी गई थी. ज़रूर काफ़ी ज़्यादा भरोसा रखते हैं और दमखम है इस खिलाड़ी में. और क्रिकेट में बाएं हाथ के बल्लेबाजों ने तहलका मचाया है. इस बार लंबा खेलना चाहते थे स्ट्रोक, इस बार भी क्या ड्रॉप हुआ. इब्राहिम की क्या जबरदस्त गेंदबाजी. प्रभानवल्ली कोर्निनको एक्सप्रेस के नाम से इस खिलाड़ी को जाना जाता है. जी हाँ, ये भी शेर खान है. जी हाँ, सच में कमाल की गेंदबाजी चल रही है. इस ओवर में 2 कैचेस ड्रॉप हुए विकेट कीपर द्वारा, लेकिन इतने आसान भी नहीं होते क्योंकि रफ्तार के साथ साथ जब गेंद बल्ले को छू कर निकलती है तो और दुगनी रफ्तार के साथ आती है. नक्कीच सर, आपण रिप्ले मध्ये पाहू शकता इब्राहिम शेरखान यांची गोलंदाजी खरोखर उत्कृष्ट. आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी पाहायला मिळते इब्राहिम शेरखान कडनं. आता मात्र स्ट्राईकला आहे रोहित गिरकर, कुंभारवाडीचा उत्कृष्ट फलंदाज. चेंडू खाली आलाय. कालच्या मॅचचा हिरो अक्षय मेहतर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एका चेंडूत 5 धावांची आवश्यकता असताना षटकार मारून सामना विजयी केला होता असा अक्षय मेहतर. हाँ, डेफिनेटली एक से बढ़कर एक धुरंधर दोनों भी टीमों में मौजूद है, इसीलिए बेस्ट वर्सेस बेस्ट ये मुकाबले देखने को मिल रहे हैं. और रन संख्या की अगर बात की जाए तो अब तक बने हैं 28, यानी कि 35 के करीब यहाँ से रन बनाया जा सकता है. इस बार इब्राहिम अपने अनुभव का इस समय लाभ उठाते हुए अच्छी गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी इब्राहिम शेर खान द्वारा. डॉट गेंद के साथ इस समय कहीं ना कहीं प्रभावित करते हुए बल्लेबाज को. इस ओवर की अब यस आखिरी गेंद होगी.
आखिरी गेंद है, देखना होगा। इस बार भी ऑफ स्टंप के काफी बाहर रखी थी गेंद, डीप में खिलाड़ी तैनात है, जब तक कि फील्ड करके थ्रो करेंगे। 2 रन मुकम्मल कर लिए। विकेटों के बीच में काफी अच्छी दौड़ इन दोनों के दरमियान। तो दूसरा ओवर इस समय जो समाप्त होता हुआ, रन संख्या बनी है दोस्तों इस 2 रनों की बदौलत 30 रन, यानी कि 15 रन की औसत से रन इस समय बनते हुए, माफ कीजिएगा, 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। रन संख्या बनी है 30 रन और 31 रनों का लक्ष्य इस समय दिया है। ये चैलेंजिंग टोटल है, मजा आने वाला है। कहीं मत जाइए, जुड़े रहिए हमारे साथ tenniscricket.in पर PKPL में। दीजिए या आपल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जो खेळाडू कॅच पकडणार त्याच्यासाठी मंडळाच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राईज ठेवलेला आहे. आणि मगाचा षटकाराची कॅच मला वाटतं अमित जुळे आमच्या लावण्य अमित जुळे लावण्य संघाचे संघमालक यांनी कॅच मगाशी पकडली होती षटकाराच्या बाहेर. अमित जुळेला विनंती करतो आपला कॅश प्राईज घेऊन जायचं आहे. आलेल्या सर्व खेळाडूंना क्रिकेट प्रेमींना सांगतोय की षटकाराच्या बाहेर जो प्रेक्षक कॅच पकडेल त्याला आपल्या मंडळाच्या वतीनं रोख 500 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येणार आहे. सर्वांना विनंती आहे आपण बाउंड्री लाईनच्या दिशेने थांबायचं आहे, तरच 500 रुपये आपल्याला मिळतील. नक्कीच. आणि कालपासून 3 ते 4 प्रेक्षकांनी हे पारितोषिक आपल्या नावावरती केलंय. तदरम्यान स्पर्धेदरम्यान आत्ताच आपल्याला उपस्थित असलेले सन्माननीय इंदुलकर काका यांचं इथे आगमन झालेलं आहे. यांचं मार्गदर्शन सहकार्य आम्हाला या ग्राउंड सजावटीमध्ये वेळोवेळी मिळालं असं जगन्नाथ इंदुलकर यांचा इथे यथोचित सत्कार केला जातोय. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार केला जाईल. मी विनंती करेन आमचा कार्याध्यक्ष दिनेश प्रभुलकर याला की इंदुलकर काकांचा वसंत इंदुलकर काकांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. वसंत इंदुलकर. यस, 31 रनों का पीछा करने के लिए अक्षय रुपेश और पालेकर आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाकडे या. वसंत इंदुलकर यांचा सत्कार केला जातोय. दिनेश प्रभुलकर यांच्या शुभ हस्ते त्यांच्यासोबत असलेले इंदुलकर काका यांचा सुद्धा सत्कार केला जाणार आहे. दोन्ही मान्यवरांचा सत्कार केला जातोय. सामना चालू आहे. शिवमुद्रा वॉरियर्स मुख्य व्यासपीठावरती सत्कार केला जातोय. आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत वसंत इंदुलकर आणि आमचे इंदुलकर काका यांचा सत्कार केला जातोय दिनेश प्रभुलकर यांच्या हस्ते. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आमच्या या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा चाललेली आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. जी हाँ, पारी की इस समय जो है शुरुआत करने के लिए आए, यानी कि 31 रनों का पीछा करने के लिए बल्लेबाज है अक्षय और अनिकेत। और अमित गेंदबाजी के जुळे लिए अमित जुळे मुख्य व्यासपीठासमोर आहेत. मगाशी कॅच ज्यांनी षटकाराच्या बाहेर घेतले त्यांचा कॅश प्राईज दिलं जात आहे. मी बिलाल हकीम याला विनंती करतो की आपण अमित जुळे याचा कॅश प्राईज देऊन त्याचा सन्मान करायचा आहे.
सबसे सीनियर खिलाड़ी इस समय संकेत है। संकेत जिन्होंने पहली गेंद पर गेंद को बाउंड्री लाइन के पार किया 6 रनों के लिए। बहुत ही अच्छे खिलाड़ी है, इसमें कोई दोहराई नहीं। काफ़ी अनुभव इनके पास है और इसी के बदौलत इस समय जो है इस प्रतियोगिता में अच्छा खेल करे। कट करना चाहते थे, अतिरिक्त बाउंस के साथ गेंद विकेट कीपर के दस्तानों में चली गई। डॉट गेंद आती हुई। हर गेंद, हर लम्हा, हर एक पल बहुत ज़्यादा कीमती है दोनों टीमों के लिए, क्योंकि 3-3 ओवर के इस मुकाबले में अच्छा खेल आपको करना होगा। और स्पेशली जब आप रनों को चेस कर रहे हो तो पहली गेंद पर 6 रन जरूर बने हैं। अब आने वाली देखेंगे 4 गेंदों पर किस तरीके से बल्लेबाजी करते हैं संकेत। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर है, वाइड का इशारा जरूर आएगा और एक रन जुड़ेगा इस अतिरिक्त रन से। 7 रन बनते हुए। कोशिश तो अच्छी थी गेंदबाज दिनेश की, लेकिन काफी बाहर गेंद कर बैठे जिसकी वजह से वाइड का इशारा दिया गया। बल्लेबाज की रणनीति यही होगी, जितने ज्यादा रन पहले ओवर में आएंगे उतने ही अहम साबित होंगे उनकी टीम के लिए। देखना होगा। इस बार भी कट किया है जी हाँ, कवर की दिशा में गेंद को फील्ड किया। सिंगल आसानी के साथ जुड़ेगा, ज्यादा दिक्कतें होने वाली है नहीं। जो रन चाहिए थे वो रन इस समय मिले हैं। स्कोर कार्ड आगे बढ़ेगा 8 रन और 23 रनों की जरूरत है। ये भी मुकाबला जबरदस्त होने वाला है, हाई वोल्टेज होने वाला है। और स्कोरर के रूप में जो कि बहुत ही अच्छा कार्य पहले दिन से कर रहे हैं गणेश जी पालांडे, जो कि अपडेट मुझ तक पहुंचा रहे हैं और मैं आपको ये सुना रहा हूं। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर है, वाइड का इशारा आएगा। काफी बाहर गेंद करते हुए 1 रन और जुड़ेगा। 9 रन, 22 रन दूर है यहां से टीम। दिनेश नागम आपल्या प्रदर्शनावरती थोडेसे निराश आहेत। हा सामना जिंकला तर ते या स्पर्धेतील बी गटातून मला वाटतं क्वालिफायर होतील, त्यासाठी चाललेली ही सर्व धडपड आहे। तिन्ही सामने जिंकलेले आहेत शिवमुद्रा वॉरियर्स संघानं। इस बार भी लाजवाब स्ट्रोक खेला है। हाँ जी हाँ, क्या कमाल का स्ट्रोक खेला है। बैटर रहेंगे अक्षय। इनसाइड आउट खेला और कवर के सर के ऊपर से गेंद 1 बाउंस बाउंड्री लाइन के पार जाती हुई 4 रनों के लिए। बढ़िया बल्लेबाजी। जी हाँ, ज्यादा दूर से खेला नहीं, गेंदबाज के पेस का यानंतर इस्तेमाल होणारा किया सामना और ही चौका आया। वागजाई वॉरियर्स आणि मला वाटतं तिरंगा 11 दोन्ही संघाचे संघमालक उपस्थित आहेत। मी आमच्या मार्गदर्शक दीपक जिब्रीद आपल्याला विनंती करतो, येणाऱ्या सामन्याचा नाणेफेक करून घ्यायचा आहे। दीपक जिब्रीद यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जातोय। अंपर आताचं डिसिजन काय? यस, वाइड का इशारा आता हुआ इस अतिरिक्त रन से स्कोर कार्ड आगे बढ़ेगा। दीपक जिब्रीद यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेक होतोय। आता होणारा नाणेफेक वाघजाई टायगर्स आणि तिरंगा या दोन्ही संघामध्ये नाणेफेक करतोय आमचे मार्गदर्शक दीपक जिब्रीद। आणि वाघजाई टायगर्स याने नाणेफेक जिंकलेला आहे। ठीक आहे, धन्यवाद। आपला निर्णय धन्यवाद। वाघजाई टायगर्स संघाने नाणेफेक जिंकून सर्वप्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं आहे ते तिरंगा 11 या संघाला। धन्यवाद सरदार जी। थैंक यू सो मच। तो पहला ओवर इस समय समाप्त हो चुका है। दिनेश ने ओवर किया था, रन संख्या बनी है इस ओवर में 15 रन बने हैं और अब आने वाली गेंदें रहेगी 12, जिस पर बनाने होंगे 16 रन। 12 गेंदें 16 रन, बहुत बड़ा मैच है ये भी। जी हाँ, इतनी आसानी के साथ कोई भी टीम नहीं जीतेगी, संघर्ष करना होगा इस तपती हुई धूप के अंदर। अब 16 रन चाहिए, 8 रन की औसत से रन बनाने होंगे। गेंदबाजी के लिए इस समय आते हुए ओवर द विकेट से सुजीत आए हैं, एक बेहतरीन ऑलराउंडर जिस पर काफी नजरें रहेंगी इस ओवर में। अब तक प्रभावित किया है, चाहे बल्ला रहे हाथ में या चाहे गेंद रहे, दोनों ओर से अच्छी यहाँ पर जो है उन्होंने प्रदर्शन की है। इस बार उड़ाया है लेकिन गेंद के नीचे फील्डर जरूर आते हुए और कैच लपका है।
दूसरी ओर की पहली गेंद पर बड़ी सफलता मिलती हुई अक्षय बैक टू द पेविलियन। जी हाँ, 11 गेंदे अब 16 रनों की जरूरत है। ये कहानी है इस मुकाबले की। संकेत जब तक बीच मैदान में है, उम्मीद की किरण लेकर वो बल्लेबाजी करेंगे। हॅलो. तर दरम्यान आपल्या स्पर्धेसाठी मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ असलेले शशिकांत चव्हाण यांचा सत्कार केला जातो। आम्हाला सहकार्य करणारे हे ग्राउंड सजावटीमध्ये किंवा इथे ग्राउंड लेवलला काम करताना ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं, शशिकांत चव्हाण यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला जातोय। शशिकांत चव्हाण यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर देऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे। मी विनंती करेन आमच्या मंडळाचा मार्गदर्शक प्रकाश शिंदे याला की शशिकांत चव्हाण यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे। यस, लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे लेकिन अच्छा कमबैक इस समय करते हुए। जी हाँ, पहली गेंद पर बड़ा विकेट लिया सुजीत ने। मुख्य व्यासपीठावरती सत्कार केला जातो शशिकांत चव्हाण यांचा प्रकाश शिंदे यांच्या शुभ हस्ते। तदरम्यान आपल्या या संपूर्ण स्पर्धेला नेहमी सहकार्य लागणारे लांजातील प्रसिद्ध व्यावसायिक शादाब मोबाईल पॉइंटचे मालक, गेल्या वर्षी सुद्धा यांनी या स्पर्धेसाठी स्मार्ट वॉच दिलं होतं। यावेळी सिक्सर किंग ठरणाऱ्या खेळाडूसाठी यांनी स्मार्ट स्पीकर आणलेला आहे। मी शादाब वाघू यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती बसायचं। से ज्यादा सिक्सर जो बल्लेबाज लगाएगा, यानी कि सिक्सर किंग जो रहेगा, शादाब मोबाइल पॉइंट यानी कि शादाब जी वागू साहब, इनकी ओर से एक होम टीवी साउंडर दिया जाएगा। जी हाँ, ब्लूटूथ जो बहुत ही जबरदस्त है, ब्रांडेड है। तो इसको कौन घर लेकर जाएगा आज पता चलेगा। शादाब साहब थैंक यू सो मच सिक्सर किंग के लिए। ये जो है साउंड बॉक्स उन्होंने दिया है, थैंक यू सो मच। धन्यवाद शादाब भाई, आपला सत्कार केला जाणार आहे। त्याच पद्धतीनं या स्पर्धेतील जो एमर्जिंग प्लेयर ठरेल त्याला सुद्धा स्मार्ट वॉच आमचे मित्र अमित बेर्डे यांच्याकडून इथे आलेला आहे। एमर्जिंग प्लेयर ऑफ द PKPL खेळाडूला स्मार्ट वॉच देण्यात येणार आहे। बक्षिसांची खरोखर लयलूट करायला आपल्या सर्व खेळाडूंना मिळणार आहे। मालिकावीर ठरणाऱ्या खेळाडूसाठी आपल्या समोर मोहम्मद अली शेरखान यांच्याकडून सायकल दिसते, त्याच्यासोबत ट्रॉफी असेल, अण्णा मुगुटराव यांच्याकडून मेडल्स असतील, त्याचबरोबर टी शर्ट सुद्धा दिली जातील। उत्कृष्ट फलंदाजासाठी आपल्यासमोर आमच्या प्रभानवल्ली गावच्या सरपंच विद्या विश्राम गावखडकर यांच्याकडून कूलर ठेवण्यात आलेला आहे। उत्कृष्ट फलंदाजासाठी ट्रॉफी असेल, बॅट सुद्धा असेल, साहिल शिर्के यांच्याकडनं मेडल्स असतील, टी शर्ट असेल। त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजासाठी गेल्या 3 वर्षाप्रमाणे याही वर्षी शब्बीर अमजद शेरखान यांच्याकडून फॅन ठेवण्यात आलेला आहे। चषक असेल, शूज असतील सत्यवान ब्रीद याच्याकडनं, जयदीप साहिलकडनं टी शर्ट आणि मेडल्स असेल ओमकार गुरव यांच्याकडून। अशा प्रकारची वेगवेगळी बक्षिसं या संपूर्ण स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहेत। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असणाऱ्या खेळाडूसाठी येलो कॅप आहे, येलो कॅपची ट्रॉफी आहे, दुसरे एक ट्रॉफी चषक आहे, शूज आहेत आयंश प्रताप मोरे याच्याकडनं। त्याच्याबरोबर एमर्जिंग प्लेयर ठरणाऱ्या खेळाडूसाठी अल्तमश मुजावर याच्याकडनं गेल्या 3 वर्षाप्रमाणे याही वर्षी ट्रॉफी ठेवण्यात आलेली आहे। स्मार्ट वॉच असेल अमित बेर्डे याच्याकडनं, टी शर्ट असेल, मेडल्स असतील, त्याचबरोबर सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजासाठी बॅट देण्यात येणार आहे अंकित कोलते याच्याकडून। ट्रॉफी असेल, मेडल्स असेल, टी शर्ट असतील। सर्वाधिक धावा कुटणाऱ्या फलंदाजासाठी ऑरेंज कॅप आणि ट्रॉफी सुद्धा असणार आहे। शूज असणार आहे अजित पवार याच्याकडून। सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूसाठी पर्पल कॅप आपल्या इकडे पाहायला मिळते। ट्रॉफी असेल अमोल अशोक गुरव यांच्याकडनं, शूज असतील गार्विक बेर्डे याच्याकडनं, आणि अंतिम सामन्यामध्ये जो सामनावीर ठरेल त्याला चषक असेल मयूर गुरव यांच्याकडून। त्याचबरोबर या संपूर्ण सामन्याचे प्रत्येक सामन्याचं सामनावीरसाठी चषक देण्यात आलेलं आहे आणि हे चषक आमचे मार्गदर्शक आशफाक शेख आणि मुश्ताक शेख या दोन्ही बंधूंकडून कैलासवासी हसन बाबा मोकाशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपल्या इथं आलेले आहेत। तदरम्यान आपल्या प्रभानवल्ली हायस्कूलच्या मुख्याध्यापिका
सौ शिंदे मॅडम यांची उपस्थिती आहे लाभलेली आहे. मॅडमना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. त्यांच्या समवेत आमच्या आदर्श विद्यामंदिर प्रभानवल्लीचे सहाय्यक शिक्षक, आमच्या या स्पर्धेला भलीबोटी अशी मदत करणारे आमचे मार्गदर्शक वैभव चौगुले सरांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी सरांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्यायचं आहे. मॅडम पुढे बसा, पुढे आहे जागा, या बसा, तुम्ही बसा, आहे. त्यानंतर आपल्या समोर सत्कार केला जाणार आहे. आमचे मार्गदर्शक, आम्हाला नेहमी सहकार्य करणारे श्रीदेवी आदिशी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष, आमचे बंधुतुल्य मोठे बंधू जितेंद्र ब्रीद यांचा सत्कार मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मी आमचा खजिनदार बिलाल हकीम याला विनंती करतो जितेंद्र ब्रीद यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. संघ मालक म्हणून त्यांचा सत्कार संध्याकाळी होणारच आहे. संघ अजूनही सेमीफायनलच्या रेसमध्ये आहे. त्यांचा सामना पाहण्यासाठी सर्व कामं बाजूला ठेवून कार्यक्रमाला उपस्थित असलेले जितेंद्र ब्रीद यांचा सत्कार केला जातोय बिलाल हकीम यांच्या शुभ हस्ते. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. आमच्या प्रभानवल्ली खोर्डिंको यंग स्पोर्टचे सन्माननीय मार्गदर्शक आहेत जितेंद्र ब्रीद. यस, आइए चलते हैं मैच के दरमियान एक नाजुक मोड़ पर ये मुकाबला आकर रुका है। लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद बल्ले पर आई नहीं, ये डॉट गेंद आती हुई धड़कन तेज करने वाला मुकाबला चल रहा है। अब आने वाली गेंदें यहां से रहेगी 3 और जीतने के लिए चाहिए मेरे दोस्तों नेक्स्ट मॅचच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण रेडी राहायचं आहे. हा सामना संपल्याबरोबर आपण ग्राउंडमध्ये जायचं आहे. यस, आइए चलते हैं मैच के दरमियान बल्लेबाज बारी बारी से कोशिश कर रहे। अब आने वाली गेंदें रहेगी इस समय 9 रनों की जरूरत है। यहां से लंबा स्ट्रोक आना जरूरी है बल्लेबाज के लिए। देखना होगा क्या लंबा स्ट्रोक आएगा। इस गेंद पर अगर लंबा स्ट्रोक आता है तो यहां पर कुछ नजारा और ही नजर आएगा। और क्वालिटी खिलाड़ी है, इस खिलाड़ी में क्षमता है। स्ट्राइक पर बल्लेबाज गौरव है, कुछ कर दिखाने का इससे अच्छा मौका नहीं मिल सकता उनको। इस बार बहुत ही अच्छी गेंद और ये डॉट गेंद आती हुई, कमाल की गेंदबाजी। ऑफ टाइम की लाइन को पकड़ा और यहाँ पर जो है ये डॉट गेंद करते हुए अब यहाँ से कुछ अलग करने की कोशिश नहीं करेंगे गेंदबाज। तो जरूर देखा जाए तो पूरी तरीके से सिकंजा कसा है। पहली ओवर में 15 रन बनने के बावजूद इस समय इस मुकाबले में कमबैक किया है। लाजवाब गेंदबाजी। इस ओवर की अब आखिरी गेंद है और इस बार भी ये गेंद सेफ निकली है और इसी के साथ इस मुकाबले को जीता है। सामना जिंकला शिवमुद्रा वॉरियर्स. मला वाटतं चाललेल्या 4ही सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय. त्यांचे संघ मालक मंदार जाधव मैदानाकडे धावत जाताना पाहायला मिळत आहेत. 4ही सामन्यामध्ये विजय मिळवून मला वाटतं हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. या स्पर्धेतील पहिला संघ आहे शिव